की नुकसान हो रहा है, मेरा घोड़ा गिर रहा है, कोई पैसेंजर गिर रहा है, उसका कपार फूट रहा है, किसी का हाथ टूट रहा है, किसी का कोई घोड़े की नुकसान पैर टूट रहा है, उसकी जिम्मेवारी कोण लेते? आप लेते तोपर्यंत रेट पडले ठीक आहे, आपण रेट टाकून घेऊया. तिथं ते जे आहे तिथले दुकानदार त्यांना सांगूया का आपण झाडू मारू नका, त्यांना नोटीस काढतो त्यांना. हा असं काहीतरी करा ना. त्या मीटिंग मध्ये आमचं ऐकून तर घ्या काहीतरी. आणि तो विषयच घेतला जात नाही, फक्त ई रिक्षाचाच विषय घेतला जातो मॉनिटरिंग कमिटीमध्ये. एकच विषय आहे का मात्रांचा, ई रिक्षा म्हणून. पहिली गोष्ट घोड्यांचा विचार करते म्हणून एवढा दिवस हे चालले नाही तर कधीच हे झालं असतं. आज घोड्यांच्या विचारासाठीच आम्ही पूर्ण 94 अलाउट करेन म्हणजे त्यासाठीच मॉनिटरिंग कमिटी सर्वात जास्त काम करते आता. माथेरानमध्ये काल अश्वपाल संघटनेनं घोडाबंद आंदोलन करत प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन केलं. माथेरान येथील श्रीराम चौक येथे हे आंदोलन पार पडलं. माथेरानमधील रस्त्यांवर बसवलेल्या क्ले पेवर ब्लॉक्समुळे घोड्यांचे पाय घसरून वारंवार अपघात होत असल्याचा आरोप अश्वपालकांनी केलाय. विशेषतः उताराच्या ठिकाणी हा धोका अधिक गंभीर बनलाय असं अश्वपालकांचं मत आहे. उद्या गंभीर अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल अश्वपाल बांधवांनी उपस्थित केलाय. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार मातीचे पेवर ब्लॉक्स बसवताना त्यांच्या खाली कोणताही सिमेंट किंवा कॉन्क्रीटचा थर नसावा अशी स्पष्ट अट आहे. तसेच IIT मुंबईनं सुचवलेल्या उपाययोजनांचीही अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये रस्त्यांची रचना सुरक्षित ठेवणे आणि घोड्यांच्या हालचालीसाठी अनुकूल व्यवस्था करणे यावर भर देण्यात आलाय. तसेच दस्तुरी नाका ते शिवाजी महाराज पुतळा या मुख्य रस्त्यावरच पेवर ब्लॉक्सला परवानगी असून अंतर्गत रस्ते आणि ट्रेकिंग मार्गांवर हे ब्लॉक्स बसवू नयेत अशी मागणी त्यांनी केली आहे. 6 महिन्याचा आम्ही वेळ म्हणजे पाहत होता. आजचा आमचा बंद स्पेशली जो ब्लॉक आहे त्या संदर्भात आहे. आता काय होतं, मॅडम सुद्धा इथे बसलेल्या आहेत. एखादा घोड्यांचा इन्सिडेंट होतो, आम्ही वेळोवेळी आता आपला सध्या नगराध्यक्ष वगैरे आहेत, त्या नेहमीच आम्हाला हेल्पफुल असतात, नेहमी मदत करतात. ह्याच्यापूर्वी प्रशासक होते, आम्ही वारंवार वेळ म्हणजे लेटर सुद्धा दिलेली आहेत की जेव्हा पण पावसाळा जातो किंवा उन्हाळा येतो ते नंतर त्यावेळेस काय होतं, ब्लॉक ड्राय झाल्यानंतर आणखीन स्किटी होऊन जातात. प्रत्येक वेळी आमचे लेटर आहेत की तुम्ही टेम्पररी म्हणून आम्हाला काहीतरी करून द्या, तर त्यांनी आम्हाला ते ग्रीड वगैरे टाकून दिलेली आहे. पण आता 6 महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा आम्हाला अजून त्याची वाट बघावं लागते. दुसरी गोष्ट काय होतं की आता जर एखादा इन्सिडेंट होतं की आता आम्ही 6 महिने वाट बघत होतो, पण आता एखादा इन्सिडेंट होतं, त्याची जर केस आमच्यावरती लादली जाते किंवा लागली तर त्याचा जिम्मेदार कोण असणार? घोडेवाला म्हणून तर आम्ही नसणार, कारण कोर्टने आम्हाला न्याय दिलेला आहे. आम्ही न्याय प्रतीक्षेत होतो. 6 महिने आम्ही वाट बघितली. तर याच्यात जर कोणी जर इन्सिडेंट होतं तर ह्याचं पूर्णपणे जिम्मेदार शासन असणार आहे. तर त्याचा संदर्भ सर तुम्ही म्हणजे कसं आम्हाला क्लिअरन्स देणार, काय क्लिअरन्स देणार? या आंदोलनात स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम, सचिव विकास रांधाने, शैलेश शिंदे यांच्यासह अनेक स्थानिक आणि मूळव्यासी अश्वपाल संघटनेचे पदाधिकारी, अश्वपालक सहभागी झाले होते. दरम्यान माथेरान नगर परिषदेनं या आंदोलनाची दखल घेत आंदोलकांशी चर्चा केली. मुख्याधिकारी राहुल इंगळे, नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष संतोष शेलार, बांधकाम सभापती गौरंग वाघेला यांनी एप्रिल महिन्यात होणाऱ्या सहनियंत्रण समितीच्या बैठकीत हा विषय मांडण्याचं लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर प्रशासनाला अल्टिमेटम देत अश्वपाल संघटनेनं हे आंदोलन तात्पुरता स्थगित केलंय. की आमचे घोडे आम्ही हे आंदोलन मुळटामध्ये असं केलेलं आहे की आमचे जे घोडे आहेत ते या फेवर ब्लॉकवरनं हे जे म्हणजे आम्ही काही टेक्निकली कुठले हे नाहीये, पण आमचं असं म्हणणं आहे की हे जे फेवर ब्लॉक आहेत ते चालून आणि हे करून ते गुळगुळी झालेले आहेत. पहिल्या 12 मध्ये जे फेवर ब्लॉक बसवलेले होते माथेरानमध्ये ट्रायल बेसवर 2 ठिकाणी, ते रस्ते अजूनही तसेच आहेत आणि ते फेवर ब्लॉकही तसेच आहेत अजून. त्याच्यावरून आम्ही कधी तक्रार केलेली नाही आजपर्यंत. पण हे फेवर ब्लॉक पडतात. त्याच्यानंतर आम्ही 10 वेळा यांना प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार केला. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला रिबीट टाकून देण्याचं हे केलं आणि त्याच्यामध्ये पण आम्ही मान्यता केलेली होती की बाबा चला रिबीट टाकते, आम्हाला हे नाही, आमचे घोडे म्हणजे आम्ही सांभाळून चालवतोय. पण त्याच्यामध्ये असं होतंय की तिथे जी दुकानं आहेत, अनधिकृत दुकानं आहेत, त्यांना काय हे नाही आहे, अशी दुकानामध्ये झाडून काढतात आणि त्याच्यामुळे जास्त पाणी मारतात, त्याच्यामुळे ते अजून घोडे घसरतात. पण आता आम्हाला सीओ साहेबांनी असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्याच्यात रेबीट टाकून देतो तुम्हाला 20 दिवसासाठी. जोपर्यंत मॉनिटरिंग कमिटीची मीटिंग होत नाही, त्याच्यातून काही होत नाही, तोपर्यंत आम्ही रिबीट टाकून देतो आणि त्यांनाही एक नोटीस काढतो दुकानवाल्यांना की तुम्ही तिथे झाडून वगैरे काढू नका आणि पाणी वगैरे मारू नका. नाही, आमच्या मागण्या तर त्यांनी पूर्ण नाही केल्या. आता त्यांनी याच्यातून एक पळवाट काढली की काल आमच्या वकिलांबरोबर त्यांचं बोलणं झालेलं आहे सीओ साहेबांचं आणि ते म्हणणं त्यांनी मॉनिटरिंग कमिटी मांडण्याचा प्रस्ताव ठेवला आमच्या समोर आणि मॉनिटरिंग कमिटीची मीटिंग ते बोलतात 20 दिवसामध्ये होईल.
त्यांना आम्ही 15 दिवसाचं हे केलं, पण त्यावेळेच्या हिशोबाने आम्ही 20 दिवस पण थांबू शकतो. आणि जर काहीच झालं नाही तर आम्हाला कोर्ट आहे, आम्ही परत कोर्टामध्ये जाऊन आमचे अर्ज वगैरे हे करणार आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आम्ही करणार आहे. आम्ही जसं पत्र दिलेलं आहे त्यांना की ह्या मॉनिटरिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये आम्हाला बोलवण्यात यावं, कारण की 2-3 वर्ष झाले आहेत. त्यांनी फक्त मॉनिटरिंग कमिटीने फक्त एकच विषय घेतलाय, ई रिक्षाच्या अतिरिक्त कुठला विषयच येत नाही मॉनिटरिंग कमिटीमध्ये. म्हणून आम्ही त्यांना आता पत्र व्यवहार केलेला आहे. तसं हो, आंदोलन आम्ही आता तुर्तता 20 दिवसासाठी स्थगित करतोय आणि आता आम्ही आमची घोडी चालू करतो. प्रथमतः मी अश्वपाल संघटनेचे खरोखर खूप आभार मानतो की त्यांनी सामोपचाराने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य केलेले आहे. आंदोलनातील त्यांची मुख्य जी मागणी होती ते माथेरान येथील अंतर्गत रस्त्यावर असलेल्या क्ले पेवर ब्लॉकासंदर्भात मागणी होती. संघटनेच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की हे जे अंतर्गत रस्त्यावर लावलेले क्ले पेवर ब्लॉक आहेत ते काढणे कोर्टच्या ऑर्डरप्रमाणे आवश्यक आहे. यावर आता मॉनिटरिंग कमिटीमध्ये आम्ही हा विषय ठेवलेला आहे. माननीय माथेरान संनियंत्रण समिती याच्यावर सांगोपांग विचार करून आपल्याला पुढील डायरेक्शन देईल प्रशासनामध्ये. त्या डायरेक्शनप्रमाणे प्रशासन या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. आणि हीच बाब आम्ही आंदोलनकर्त्यांशी देखील चर्चेमध्ये सांगितलेली आहे. त्यांना यांनी सहमती दाखवलेली आहे आणि सद्यस्थितीत त्यांनी काही काळासाठी हे आंदोलन स्थगित केलेले आहे. आमचा असा प्रयत्न आहे की माथेरान संनियंत्रण समितीच्या कानावर या गोष्टी घालून लवकरात लवकर त्याची बैठक आयोजित करणे व त्या बैठकीमध्ये हा विषय तेथे चर्चा करणे. चर्चा केल्यानंतर जो काही त्याच्यावर निर्णय येईल त्या निर्णयाची आपण अंमलबजावणी करणार आहोत. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.